फील्ड प्लेसमेंट बॉलिंग करणंही महत्त्वाचं झालं कारण आता डीप बॅकवर्ड स्क्वेअरलेगला खेळाडू या आधी नव्हता. पण या आधीचे 2 चेंडू खराब टाकलेत विजेंद्रने. 10 धावा पहिल्या 2 चेंडूवरती. नेक्स्ट बॉल आता पॅनवरती लोबो फुल टॉस, बट आता फिल्डर आहेत तिथे. फिल्डिंग आता चांगली राखली. कारण बघा जर एक बॉलर म्हणून तुम्ही बॉलिंग जेव्हा करता तेव्हा तुम्हाला देखील एक बॉलर म्हणून हे ठाऊक असायला हवं की जर मी या लाईन आणि लेंथवरती बॉलिंग करणार आहे तर मला फील्ड प्लेसमेंट कशा प्रकारे हवी आहे. कारण जर तुम्ही त्यामध्ये मिस्टेक कराल ना तर ते बॅटरसाठी थोडं इझी होऊन जातं. आता पहिले जे 2 फटके आले ते कदाचित जर तिथे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर असता तर जो पहिला सिक्सर आला तिथेही झेलची शक्यता होऊ शकली असती. देन जो चौकार आला तिथेही बॉल फील्ड होण्याची शक्यता असती. म्हणून अकॉर्डिंग टू फील्ड प्लेसमेंट बॉलिंग करणं या शब्दाला फार मोठी किंमत आहे, स्पेशली शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये. टीम टोटल आता सिंगलच्या साहाय्याने 21 ऑन द बोर्ड. 21 धावा फलकावरती. कुमार म्हात्रे आता स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. पहिला सामना असा दिवसामधला आपण बघला कुमार म्हात्रे नावाचं वादळ आलं. 8 मध्ये 36 बनवला. या सामन्यामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिले तर कुमार एका धावेवरती नॉट आउट खेळतात. नेक्स्ट बॉल आता उडवलाय कुमारने आणि दाखवली आहे मनगटी ताकद. पाठवलाय बॉल लॉंग ऑन फार. 6 षटकार. विनंती करतोय टीम न्यू एकविरा पिंपळनेर आणि सावंदे स्पोर्ट्स सावंदे टॉससाठी लवकर पोहोचायचे आणि ज्या टीमचा कॅप्टन टॉससाठी वेळेवरती हजर नसेल त्या टीमला 2 रनची पेनल्टी असणार आहे. आता आणखीन एक समोरच्या दिशेने मोठा फटका खेळायचा होता, पण आता फिल्डर येत आहेत. कॅच पकडली जाईल. एक सिक्सर झाला आणि देन विकेट मिळेल. विजेंद्र पाटीलला धक्का लागला. हा दुसरा टीम कोनला. भगवान पाटील साहेब जे माझे उपसरपंच आहेत गोवे गावचे, मी सर्वांना विनंती करतोय आपण मंचावरती यायचं. आपलं ही जय पारदेव चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. आणि आवर्जून मला उल्लेख करावा असा वाटतो की या स्पर्धेकरिता फार मोठे योगदान आम्हाला लाभलेलं आहे शिक्षण महर्षी सन्माननीय करसनजी ठाकरे साहेबांचं. साहेबांची महत्त्वाची उपस्थिती कदाचित आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायलाही मिळू शकते. त्यातल्या त्यात नेहमीच हर्षद 11 जय पारदेव गोवे टीमच्या मागे जे खंबीरपणे नेहमीच उभे राहिलेले आहेत हर्षददादा चौधरी दादांचे मी उल्लेख करेन. फुल नंतर सन्मान देण्याचा अगदी भाग पाडलं. रनआउट. कदाचित निशाणासाठी साधला असताना तर दरम्यान विकेट मिळू शकली असती. खेळ समाप्त झाला. 2 षटकांचा अखेरदा 27 धावा फलकावरती धक्के लागलेत आतापर्यंत 2. न्यू बॅटर क्रमांक 4 वरती राज पाटील आलेत. बघा जो मी उल्लेख करत होतो शुभागमन झालंय सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेबांचं जे माझे उपसरपंच आहेत गोवे गावचे. आणि उल्लेख मी नक्कीच करत होतो हर्षददादा चौधरी जे नेहमीच हर्षद 11 जय पारदेव गोवे या टीमचा मागेशी नेहमीच खंबीर उभे राखलेले. कारण ते भलेही सरवली गावचे असतील बट तितकाच प्रेम त्यांना गोवे गावाकडूनही नेहमीच मिळाला आहे. दॅट्स वाय नेहमीच या टीमला पुरस्कृत करणं असो किंवा पाठिंबा देणं असो नेहमीच दादांनी दिलं. आणि त्यांचं प्रेम आहे. कारण क्रिकेटला प्रमोट करणं ही ओळख नेहमीच सरवली क्रिकेटची राखलेली आहे. आणि त्याच अनुषंगाने जेही आज खेळाडू चांगला खेळ करतात, ज्याही टीम चांगला खेळतात त्यांना पाठिंबा देण्याचं कामही नेहमीच हर्षददादा चौधरी यांनी केलेलं. आणि कालचा दिवस आपण बघला जहानुमान सरवली टीम या स्पर्धेमध्ये जबरदस्त खेळ दाखवून फायनलमध्ये देखील पोहोचलेली आहे. थर्ड ओव्हर सेकंड ओव्हर आपण बघलं विजेंद्र पाटीलचं ज्याच्यामध्ये 17 आल्या. आता थर्ड ओव्हरमध्ये बॉलर तयार होतात नील थळे. नील आलेत आणि नीलने पहिलाच फुल टॉस टाकला. फिल्डर येतात लॉंग ऑनला. फिल्डिंग चांगली. लॉंग ऑनला जे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात
आशिष थळे. आणि आशिषला पाहिल्यानंतर मला एक गोष्ट आठवली की प्लॅन ए घेऊन ते आले होते, पण नंतर आठवलं की प्लॅन बी यूज करायचा. त्यांची ड्रेसिंग पाहून ते मला समजलं. वाईड ऑफ ऑस्टम हा बॉल टाकलाय. आता दिशा खराब. आता ए बी मी का म्हटलो ते आशिषला समजलं असेल. आय थिंक ड्रेस कोडची माहिती आज त्यांच्याकडे नव्हतीच. न्यू स्टाईलचे इनर्स त्यांनी परिधान केलेले आहेत. नेक्स्ट बॉल. राज क्रॉस लाईन खेळायचं होतं, बट पडल्यानंतर बॉल फार खाली लागला. आणि हा बॉल जितका खाली लागला ना, अंडरआर्म क्रिकेटची आठवण झाली. जितका हा बॉल पडल्यानंतर खाली लागला. आज आपण टेनिस बॉल क्रिकेटचा सामने सध्या सगळीला पाहत आहोत, बट जे आज टेनिस बॉल क्रिकेटर काही आहेत ना, ते आधीच्या काळामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील भरपूर खेळलेले आहेत. कारण आपल्या परिसरामध्ये अंडरआर्म क्रिकेट देखील त्यावेळेला फार चालायचा. आता एज बॉल मागे चाललाय, बट चान्स नाहीये. लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप बॉल जाईल बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. पाटीलच्या स्वरूपामध्ये टीम कोणगावला. विकेट मिळाली. राज पाटील दरम्यान बाद झालेत. न्यू बॅटर आता क्रमांक 5 वरती कपिल बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 5 वरती येतात. इम्पल्नर टीमचे कॅप्टन आलेले आहेत. सो विनंती असेल सावंत टीमचे कॅप्टन आपण पोहोचा. अदरवाईज जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याप्रमाणे पेनल्टी दिली जाऊ शकतोय. सो रिक्वेस्ट असेल की लवकरात लवकर आपण यायचं आहे टॉससाठी. आणि खऱ्या अर्थाने बघा, 12th मॅनची भूमिका देखील फार मोठी असते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. आवर्जून त्यावरती देखील चर्चा आपण या षटकाच्या समाप्तीनंतर नक्कीच करूया. पॅनवरती बॉल टाकायचा होता, पण आता दिशा खराब आहे. कुठेतरी टोजला टार्गेट करायचं होतं, बट डाऊन द लेग साईड हा बॉल आहे. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल एक्स्ट्राच्या साह्याने. टीम टोटल आता 34, बट रणगती चांगली आहे. कारण महत्वाची गोष्ट ही राहिली की शॉर्ट फॉर्मॅट क्रिकेटमध्ये ॲज अ बॅटिंग टीम तुम्ही विकेटचा विचार करून नाही खेळू शकत. पॅनवरती पिकअप स्ट्रोक, नो लुक स्ट्रोक, बॉल चालला डीप स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनचा बाहेर. 4.
8 लॉस ऑफ 4 विकेट्स टीम शिव चेरोबा कोण. चला फिल्डिंग सेट करा टीम वेगळे आणि 4th ओव्हरला सुरुवात करा. बघा ज्या चर्चा मी करत होतो की 12th मॅनचं महत्त्व काय असतं. नेत्रज गायकवाडचा मी उल्लेख केला. हा खेळाडू मला आठवतं की प्रिव्हियस 2 ते 3 सीझन आधी ॲज अ 12th मॅनच असायचा आणि या सीझनमध्ये पिंपलने टीमचा तो प्रमुख बॉलर आणि या सीझनमध्ये मोस्ट ऑफ निसट ते विजय त्याने आपल्या टीमला मिळवून दिलेत. कारण महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन म्हात्रे देखील 2016 स्वर्गीय रतनबुवा पाटील चषकामध्ये ॲज अ 12th मॅन त्याचीही सुरुवात होती. फरदिन काझी वंडर ऑफ मुंबई त्याची सुरुवात ॲज अ 12th मॅन होती. आणि आवर्जून मला टीम जीवदानी बामण डोंगरीचा देखील उल्लेख करावासा वाटतो. राहुल गोंधली यांचा उल्लेख करायचा वाटतो. कारण राहुलला देखील विचारण्यात आलं होतं की तू 12th मॅन आहे, तुला वाटत नाही का कधी की टीममध्ये तुला खेळायला मिळावं. तेव्हा त्याने जे मनोगत तिथे व्यक्त केलं की मी 12th मॅन आहे, माझी टीम जिंकली पाहिजे, माझी टीम पुढे गेली पाहिजे, हेच उद्देश. मी अंडर 19 खेळतो आणि या भावनेने जेव्हा तुम्ही एकत्रित येऊन खेळाल ना तेव्हा तुम्ही कधीच मागे राहू नाही शकत. तुम्ही नेहमी पुढेच जाल. सावंत टीमही हजर. पहिलं सत्र जसं समाप्त होईल आपण टॉस करणार आहोत. कारण मित्रांनो ग्राउंडमध्ये जे 11 खेळाडू खेळतात ना तेही महत्वाचे आहेत आणि 12वा जो कॉम्बॉक्समध्ये आमच्या जोडीला असतो ना तोही तितकाच महत्वाचा. आणि काय जबरदस्त कॅच पकडली. लो कॅच होती बट क्विक रिॲक्शन भावेश थळेचे. कॅच कम्प्लीट. धक्का. आता आणखीन एक लागला. 5वा झटका. त्याच ग्राउंडवरती खेळायचा पावसाळ्यामध्ये. ग्लास बॉल त्याच्यासाठी फुल लेंथ होता. इनर एज बॉल दरम्यान फायनली ग्लास आला. आणि जसं पहिलं सत्र समाप्त होईल काही शुभ सर्वांनी आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. आज भरपूर सारा महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्वांची उपस्थिती आज आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहे. सिंगलच्या साह्याने टीम टोटल आता 39. खऱ्या अर्थाने जर आपण पाहिले ना तर आज 2 फॉर्मॅट फार चर्चेमध्ये आहेत आणि त्या 2 फॉर्मॅटमध्येच आपण आपल्या परिसरामध्ये खेळही पाहत असतो. तसेच हर्षदादा चौधरी दादांचं देखील शुभ आगमन होत आहे. आपलंही सर हार्दिक स्वागत. बॉल दरम्यान आता डीप स्क्वेअर गेला चालला. फिल्डर वेगाने तिथे पोहोचलेत आणि तोपर्यंत दुसऱ्या धावेचा कॉल आणि रनआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये आता धक्का. आणखीन एक टीम कोणगावला. धक्का आणखीन एक लागला बट सध्याचा घडीला नाखुश असेल टीम कोणगाव. कारण स्टार्ट चांगला झाला होता. स्टार्ट एक्सप्लोजिव्ह होता. पहिल्या 2 षटकांमध्ये टोटल रन्स जर आपण पाहिल्या तर 27 होत्या. बट देन थर्ड ओव्हर जर आपण पाहिलं नील थलेचे त्यामध्ये 11 वाडी. या ओव्हरमध्ये आतापर्यंत बॅटिंग कुठेतरी कमकुवत लागली आहे. कारण पहिले 3 चेंडू फक्त 3 धावा, फक्त 2 धावा माफी असू द्या आणि 2 विकेट आणि स्कोर कार्ड आता आहे 40 धावा धाव फलकावरती. फिनिश महत्वाचा होता बट फिनिश थोडा कमकुवत आतापर्यंत राखला. बघा अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. 1 ते 2 चांगले फटके आले तर या क्षणाला एक काम बनेल टीम शिवशिरोबा कोणचं. पण ते हवंय. बॅटर येतात आता बॅटिंग करण्याकरिता. नमित पाटील. नमित पाटील आला. मिस्टामिंग बॉल हवेमध्ये. फिल्डरने प्रयत्न जरूर तिथे केले. सिंगल दरम्यान घेतली जाईल. नमित पाटील क्रमांक 8 वरती बॅटिंग करण्याकरिता आलेत. जर आपण 2 ते 3 वर्ष मागे वळून जाऊ तर हाच नमित पाटील आपल्याला जो ओपनर पाहायला मिळायचा.
लास्ट सीझन देखील आज ओपनरच खेळला होता. पण हा खेळ आहे मित्रांनो, अपेक्षा करूया की नक्कीच लवकरात लवकर नमित पाटीलचाही आपल्याला कमबॅक पाहायला मिळेल आणि त्याच जुन्या अंदाजामध्ये तो आपल्याला पुन्हा एकदा खेळताना दिसेल. कारण जबरदस्त खेळाडू आहे. कारण मित्रांनो, एखादा व्यक्ती कधीच वाईट नसतो, वाईट असते ती त्याची वेळ. फक्त त्या वाईट वेळेला ना तुम्हाला थोडं सहन करावं लागतं. हा फुलटॉस होता, बट मिस्टेक. बीमरचा इशारा आलाय, बीमर असेल आता दुसऱ्या धावेसाठी. महेश परतलाय आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये आता महेशला तसेच जावं लागेल डगआउटच्या दिशेने. रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट म्हणजे 1+1 या दोन असतील आणि बॅटर महेश नाईक झालेत रनआउट. चला न्यू बॅटर लवकर पाठवा. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल आणि या इनिंगमध्ये अजूनही चेंडू शिल्लक आहेत. येते दोन चेंडू अजूनही बाकी आहेत आणि स्कोर कार्ड 43 धावा धावफलकावरती आहेत. कालचा दिवस जय हनुमान सरवली टीमचा आपण जबरदस्त खेळ पाहिला. थेट फायनलमध्ये ते पोहोचलं आणि आज जर पाहिलं तर ती संधी, चॅम्पियन बनण्याची संधी आज सरवली टीमकडेही आहे आणि त्यांचा अगेन्स्ट कोण खेळेल याचं उत्तर मिळणं अजून बाकी आहे. कारण आजच्या दिवसाला जस्ट सुरुवात झालेलीच आहे. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना. यात नंतर पिंपलनेर आणि त्यांचा अगेन्स्ट सावंदे ही बॅटल आपल्याला पाहायला मिळणार आहे. न्यू बॅटर रवी पाटील आता बॅटिंग करण्याकरिता आलेत. फ्री हिट असेल, फ्री हिटचा बॉल आणि दरम्यान असं वाटलं की ब्लाइंड स्ट्रोक खेळले की काय. कारण ना फ्रंट फूट ना बॅक फूट, अगदी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न केला. प्ले मिस. येतो डॉट आणि शेवटचा बॉल असेल या फर्स्ट इनिंग मधला. शेवटचा बॉल फुलटॉस आहे. फिल्डर आहेत बॉबी डीपमध्ये बॉल फील्ड करतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बट थ्रो रॉंग एंडला. कारण हा थ्रो जर स्ट्रायकिंग एंडला असतं तर इझी रनआउट होता. बट दोन मिळतील अशा प्रकारे पहिले सत्र समाप्त. पहिल्या सत्रामध्ये टोटल रन्स बनवण्यात आल्या 45 आणि 46. एक चॅलेंजिंग टोटल सेट केला टीम शिव चेरुबा कोने अगेन्स्ट टीम गावदेवी स्पोर्ट्स वहळे. टॉस आपण करणार आहोत. सावंदे कॅप्टन आणि टीम पिंपलनेरचे कॅप्टन चला या आणि मनसावर हा टॉस करण्याकरिता सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेबांना मी विनंती करतोय. माजी सरपंच गोवे साहेबांना मी विनंती करतो आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आणि तसेच त्यांचा समाजसेवक गोवे गावचे अक्षयदादा पाटील साहेब त्यांना मी विनंती करेन. पण त्याआधी दोन्ही टीमचे कॅप्टन चला आपण टॉस बॉक्समध्ये आधी पोहोचा. पिंपलनेरचे कॅप्टन आलेत, सावंदेचे कॅप्टन. बघा याआधी वेहळे टीमला आम्ही पॅनल्टी दिलेली आहे. स्वतः उपाध्यक्ष साहेबांची टीम ती आहे आणि त्यांना आम्ही पॅनल्टी दिलेली आहे. सो सावंदे टीम सेकंड इनिंगला सुरुवात होण्याआधी टॉस कंप्लीट झालाच पाहिजे, अदरवाईज 2 रनची पॅनल्टी मिळेल. कॉम्बॉक्समध्ये आपण करूया बदल आणि जशी सुरुवातील जोडले जातील पुन्हा एकदा सुभाजी धुमाल सर. आणि तोपर्यंत वेळ सो आपण काही शुभ सन्मान करूया. आज महत्त्वाची उपस्थिती ज्यांची आहे आपण सर्वप्रथम शुभ सन्मान करणार आहोत. माजी सरपंच माजी उपसरपंच गोवेगाव सन्माननीय सत्यवानजी पाटील साहेब आज या स्पर्धेला भेट देण्याकरिता उपस्थित आहेत. त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहोत. मी हनुमंत दादांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. महत्त्वाची उपस्थिती आहे. दोन्ही टीमचे कॅप्टनही जोडले गेलेत. हा सन्मान आपण कंप्लीट करू आणि त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. शुभ सन्मान सत्यवानजी पाटील साहेबांचा केला जातो. त्यानंतर मी सत्यवानजी पाटील साहेब आणि तसेच अक्षयदादा पाटील साहेब दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. पुढील लढतीचा आपण टॉस करणार आहोत. तसेच महेशदादा म्हात्रे आणि विजयदादा पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. आपलेही जय पारदेव चषक 2025 मध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. सत्यवानजी पाटील साहेब आणि अक्षयदादा पाटील आपण टॉस बॉक्समध्ये यायचं. आपल्या शुभ आपण यापुढील होणाऱ्या लढतीचा टॉस करणार आहोत.
अक्षयदादा पाटील साहेबांचा सन्मान केला जातोय. महेशदादा म्हात्रे साहेब आणि विजयदादा पाटील साहेब यांचं देखील शुभ आगमन झालेलं आहे. तसेच जुनादुर्गी गावचे बॉडी बिल्डर अजयदादा म्हात्रे यांचा शुभ सन्मान देखील आपण करीत आहोत. त्यानंतर आपण टॉस करणार आहोत. मान्यवर सर्व जोडले गेलेत आमच्या समवेत. सत्यवानजी पाटील साहेब, विजयदादा पाटील साहेब, महेशदादा म्हात्रे साहेब आणि तसेच अक्षयदादा पाटील साहेब या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. आता टॉस आपण करूया. दोन्ही टीमचे कॅप्टनही जोडले गेले. आमच्या चारही मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करीत आहोत. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. सावंतेचा कॉल असेल. हेड असा कॉल केला विशालने अँड इट इज हेड. टॉस सावंतने जिंकला. मान्यवरांना विनंती असेल आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचं. सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण सन्मानपूर्वक मंचावरती स्थानपन्न व्हायचं. विशाल सामना देखील सुरू होतोय, फक्त निर्णय सांगायचा. क्षेत्ररक्षण. टॉस कंप्लीट. सावंत टीमने टॉस जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद विशाल पाटील. आपण सामना पाहतोय दुसऱ्या फेरीमधील पहिला सामना शिवचोरोबा कोण संघाने आज जय मसोबा पिंपळा संघाला पहिल्याच सामन्यामध्ये पराभूत केलं होतं. तर याअगोदर सामन्यामध्ये चौथ्या ओव्हर मानकुली संघाचं आव्हान गावदेवी वेले संघाने संपुष्टात आणलं होतं आणि आता मात्र या दोन संघामधील हा सामना सध्या आपल्याला पाहायला मिळतो. यानंतर आपण सामना पाहणार होता सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष यंदा जंगामध्ये नंबर 1 वर रँक करत असलेला संघ न्यूक्रा पिंपलेर. त्यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल जय बजरंग भावाले बी विपक्ष यंदा जगामध्ये नंबर 2 वर रँक करत असलेला संघ जय दुर्गा सुरई ए. म्हणजे आज आपल्याला नंबर 1 आणि नंबर 2 असे दोन संघ देखील लागोपाठ सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सलवी जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय गावदेवी वेले संघाकडून विजेंद्र पाटील यांनी त्याच्या समेत 22 स्थळे. तर सामना सुरू करायचा आहे, जास्त वेळ आपल्याला घेता येणार नाही. आपण पाहतोय कारण आज अंतिम दिवस आहे आणि अंतिम सामना देखील आपल्याला खेळवायचा आहे. अंतिम फेरीमध्ये धडक मारलेली आहे अजयन सरवले या संघाने आणि आज कुठला संघ निघेल त्यांच्याशी लढत देण्यासाठी सज्ज होईल याचं उत्तर या शेड्यूल नंतर आपल्याला मिळणार. आजचं शेड्यूल आपण बघितलं तर आजचं शेड्यूल 8 संघांचं आहे. या अगोदरच 2 संघांचं आव्हान या स्पर्धेमधून संपुष्टात आलेलं आहे. 22 स्थळे विथ विजेंद्र पाटील ही जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अनिकेत सज्ज होतोय. फ्रंटलाईन गोलंदाज शिवचोरोबा कोण संघाकडून पहिली षटक करण्याची जबाबदारी त्याचे सोपवली गेलेली आहे. पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या 45 पाहायला मिळत होते आणि आता मात्र सेकंड इनिंग मध्ये टार्गेट आपल्याला पाहायला मिळते ते 46. अनिकेत आपण गोलंदाजी सुरुवात करायची आहे. अनिकेत आपण बघतोय फ्रंटलाईन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज झालेला आहे. पहिले षटक हाताळण्यासाठी तू तयार होतोय. तर अनिकेत याला सामोरं जाईल फलंदाज 22 स्थळे. पहिला चेंडू इथे मात्र चांगला फटका मात्र तेवढं चांगले शतक्षण पाहायला मिळते. अगदी कार्पेटच्या सारी चेंडू टोलवला गेलेला, कुठल्या प्रकारची धाव नाही. 46 धावांचं आव्हान आहे. 46 लक्षाचा पाठला करताना गावदेवी वेले संघ आपण पाहतोय. पुढे जाऊन फटका केलेला आहे. एक रिस्की रनचा इथं फलंदाज पूर्ण करतात. जोखीम खरं तर होती ही रन घेण्यासाठी मात्र जोखीम पत्करल्याने ही रिस्की धावा इथे फलंदाजाने पूर्ण केलेली आहे. 22 ऑफ द मार्क अकाउंट ओपन होते या गावदेवी वेले या संघाचा.
हर्षद इलेव्हन जय पारदेव क्रिकेट संघ गोवे आयोजित जय पारदेव गोवे चषक 25-26 आयोजन आपण पाहतो. आपल्यामध्ये हर्षद चौधरी यांची देखील उपस्थिती आपण पाहतोय, ज्यांच्या नावाने आपण पाहतोय जय पारदेव गोवे संघ नेहमीच हर्षद इलेव्हन जय पारदेव गोवे या नावाने खेळताना पाहायला मिळतो. अगदी भिवंडी तालुक्यामध्ये आणि आउट ऑफ भिवंडी देखील याच नावाने हा संघ आपण पाहतोय. हर्षद चौधरी यांची उपस्थिती देखील आपल्याला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. लॉर्ड फुटा चेंडू टर्न केलेल्या चेंडूला क्षेत्ररक्षक बनेल प्रेक्षक चेंडू निघून जाईल मिडविकेट रिझर्व मधून सीमा पार वन बाउंड चौकार. या चौकाराने स्वतःचा अकाउंट ओपन केले फलंदाज विजेंद्र पाटील आणि चौकाराने वेले संघाची धावसंख्या पोहोचते 5 वर. आपण सामना पाहतोय यशूच्या रूपात कोण विपक्ष गावदेव वेले या दोन संघामध्ये दोन्ही संघाने एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीमध्ये हे दोन संघ आता मात्र धडकताना आपल्याला पाहायला मिळतात. आव्हान ठेवले गेले ते 46 धावांचा. कोण संघाने प्रथम फलंदाजी करताना 45 धावा धावपलीकर जोडले होते आणि 46 धावांचं टार्गेट इथे वेले संघासमोर पाहायला मिळते. इथे मात्र लॉप केलं चेंडूला लॉफ्टेड फटका गॅप मोठा तिथे कुठे धावांचा टोटा चेंडू निघून जातो गॅप रिझन मधून सीमा पार सलगचा दुसरा चौकार. संघाच्या धावसंख्या येतो आकार धावसंख्या 4 ने पोस्ट तिथे 9 वर सलग दुसरा चौकार आपण बघतोय विजेंद्र पाटीलच्या बॅट मध्ये. सबसे कातिल विजेंद्र पाटीलला सध्या कातिलांनी या फलंदाजी करताना आपण पाहतोय. सलगचे 2 चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळतात. धावसंख्या 9 वर पोहोचलेले. पॉवरप्लेचे षटक आणि पॉवरप्लेच्या षटकामध्ये आपण पाहतोय पॉवरफुल फलंदाजी करताना विजेंद्र पाटील हा फलंदाज. इथे या 20 मध्ये फटका केलेला आहे. मिड ऑफ फ्रीजर मध्ये प्रोटेक्शन आहे. कुठल्या प्रकारची धाव इथे घेता येणार नाही. धावसंख्या स्थिर आहे. धावपैकी 9 बिनबाद वेले संघ 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल सावंदे स्पोर्ट्स सावंदे विपक्ष न्यूग्र पिंपल आणि त्यानंतर सामना आपण पाहणार तर जयदुर्ग सूर्य ए विपक्ष जय बजरंग भावाले बी. गुरुदास अनिकेत आपल्या षटकामधील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होते. तर अनिकेत याचा सामना केला फलंदाज विजेंद्र. इथे इनफिल्डच्या वरून मिड ऑफच्या डोक्यावरून चेंडू निघून जातो लॉंग ऑफ फ्रीजर मधून सीमा पार आणखीन एक चौकार. झालेल्या पहिल्या षटकाची समाप्ती दमदार सुरुवात आपण पाहतो या गावदेव वेले संघाची. कारण वेले संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ते बिनबाद जिंदाबाद 13 धावा. कुठल्या प्रकारचा गडी या वेले संघाने गमावलेला नाही आणि त्या जी सुरुवात हवी होती या वेले संघाला ती सुरुवात भावेश तले आणि विजेंद्र पाटील या सलामी जोडीने करून दिलेली आहे. आता मात्र पावट्याच्या षटकानंतर विखुरलं शतक्षण पाहायला मिळते. जे निर्बंध होते ते मात्र हटवले गेलेले आहेत. आणि राजकीय भाषेत जर म्हणायचं झालं तरी जे आचारसंहिता होती ते आता मात्र उठवले गेले आणि म्हणूनच संघ नायकाला स्वातंत्र्य मिळाले आहे. बहुसंख्येने शतरक्षक तो 30 सगळ्याच्या बाहेर वर्तुळाच्या बाहेर ठेवू शकतोय आणि तेच चित्र इथे पाहायला मिळते. आपण बघतो डीप मध्ये शतरक्षक मोठ्या संख्येने पाहायला मिळतात. गोलंदाज राज पाटील राज बावळे आता मात्र बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. मागील सामन्यामध्ये राज पाटील यांनी देखील अतिशय चांगली गोलंदाजी हाताळली होती आणि मागील सामन्यामध्ये दुसरं षटक त्यांनी हाताळलं. इथे देखील दुसरं षटक हाताळण्याची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. राज पाटील सामना केला फलंदाज भावेश तले.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर टायमिंग साधला नाही. खरं तर बॅटच्या मधोमध चेंडू घेता आला नाही. एक सिंगल रन्स 22 स्थळे पूर्ण करतोय. या सिंगल संघाची धावसंख्या पोहोचते ती 14वर. 46 धावांचं टार्गेट आहे. 46 या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण बघतोय वेले संघ डावखुऱ्या उजव्या शैलीचा फलंदाज आणि म्हणूनच आपण पाहतोय वारंवार आता मात्र फिल्डिंग मध्ये देखील चेंजेस करावे लागतील आणि ते चेंजेस इथे केले जातात. आपण पाहतोय आता मात्र डीप मध्ये ऑन साइडला प्रोटेक्शन पाहायला मिळते. विजेंद्र पाटील जो डावखुरी शैलीचा फलंदाज आहे, प्रथमच सामोरे जाईल राज पाटील याला. इथे या मिस्टाईम फटका चेंडू हवेमध्ये आहे. झेल होण्यासारखी संभावना आहे हे आपण पाहू शकता. हात आहे लेकिन मून आहे लगा. प्रयत्न चांगला पाहायला मिळाला होता तिथे क्षेत्ररक्षक मंगेश याचा, पण झेल इथे ड्रॉप केला जातोय आणि जीवदार मिळतो फलंदाज विजेंद्र पाटील याला. जीवदानाचा फायदा उचलून विजेंद्र पाटील 2 धावा देखील पूर्ण करतोय. धावसंख्या पोहोचते ती 16वर. टेक द कॅच आणि विन द मॅच, पकडा कॅच जिंका मॅच क्रिकेटचं समीकरण आहे. झेल सोडल्यानंतर आपण असे अनेक उदाहरणे पाहिलेले आहेत की या सामन्यांना कलाटण्या मिळालेल्या आहेत. अगदी झेल सोडल्यानंतर इतिहास देखील घडले गेलेले आहेत. चेंडू ट्रॅव्हल होतोय थर्ड मॅन रिझन मध्ये. खरं तर समोर खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू बिहाइंड द विकेट एस्टेनच्या मागे. तोपर्यंत कुठल्या प्रकारची धाव तर नाही. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 16 धावा. तीच धावांची इथून अजून आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राज पाटील दुसऱ्या षटकात आलताना बॅकहँड डिलिव्हरी आपण पाहतोय एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या गोलंदाजीमध्ये आपण पाहतोय विविधता पाहायला मिळते. प्रत्येक चेंडू वेगवेगळ्या प्रकारे हाताळण्याचा प्रयत्न राज पाटील याने केलेला होता. हा चेंडू मात्र बॅकहँड डिलिव्हरी त्याने हाताळला होता आणि म्हणूनच आपण पाहतो या षटकामध्ये मोठ्या फटक्यांपासून फलंदाजांवर वंचित ठेवला आहे. जो मोठा फटका खेळला गेला होता विजेंद्र पाटील याने, तो देखील मिस टायमिंग होता. तिथे झेल होण्याची संभावना देखील निर्माण झाली होती. धावसंख्या 17 आपण पाहतोय दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू असताना. पुढे होऊन हा फटका केलेला आहे. समोर 20 सेफ मध्ये डीप मधून शतक चेंडू पर्यंत पोहोचतोय. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज 22 स्थळे पूर्ण करतोय. धावसंख्या 18 धावा. आपण सामना बघतोय शिवचरोबा कोण विपक्ष गावदेव वेल या दोन संघामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. राज पाटील राज बावले हा दुसऱ्या षटकात आलताना, तर राज बावले याचा सामना करेल आता मात्र फलंदाज विजेंद्र पाटील. इथे मात्र चेंडूला फिरकाव दिलेला आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळी कुठल्या प्रकारचा चूक ना आणि फलंदाज विजेंद्र पाटील हा बाद होताना. जोरकस फटका होता. बघितलं तर मात्र गॅपच होता आला नव्हता फलंदाज विजेंद्र पाटील यांना आणि अखेर पहिला फलंदाज विजेंद्र पाटीलच्या रूपाने बाद होताना विजेंद्र पाटील यांनी या 3 चौकाच्या मदतीने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 15 धावांचं योगदान दिलेलं आहे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 18 धावा. आणि आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर होतोय गावदेव वेले संघाकडून. हार्ड हिटर यश आपण पाहतोय. आज राजन दले, निलेश पाटील, केतन मुकादम हे 3 स्टार वेले संघाकडून खेळताना पाहायला मिळत नाही. तर वेली संदर्भात पहिली वॉर्निंग इथे दिली जाते आणि 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झाला. 2 षटकां समाप्त झाल्यानंतर धावसंख्या आपण मध्ये धाव प्लेवर 18 आणि 2 षटकांसाठी आमचे एक्सपर्ट स्कोरर सांगतात की आतापर्यंत 11 मिनिटं खर्च केलेले आहेत.
तिसरं षटक घेऊन येतोय बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग गावदेव वेले संघ करतोय. आतापर्यंत धावपलेकर धावा जोडल्या गेलेल्या आहेत त्या 18. नक्कीच पहिली वॉर्निंग दिली गेली. आपण या अगोदरच 12 मिनिटं खर्च केलेली आहेत क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने आणि 3 मिनिटांमध्ये हे षटक आपल्याला पूर्ण करावे लागेल. अन्यथा शेवटच्या षटकामध्ये एक आपल्याला एक्स्ट्रा प्लेअर 30 सर्कलमध्ये ठेवावं लागेल. हे षटक आपल्याला 3 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे, कारण आपण 2 षटकांसाठी एक्स्ट्रा वेळ खर्च केलेला आहे. हर्षल येतोय बॉलिंग ट्रॅकवर. हर्षल याचा सामना करत फलंदाज भाविश तले. इथे मात्र आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. अकरा चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये इथून अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. क्लीन बॉल, दांडे गोल. दुसरा हातरा बसतोय गावदेव वेले संघाला भावेश स्थलेच्या रूपाने. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन. आपण मध्ये दोन्ही सलामीचे फलंदाज आता मात्र डगॉटचे असल्या परतलेले आहेत आणि नवीन फलंदाज आता मात्र मैदानामध्ये आशिष थले येतोय. 22 थले बाद झाल्यानंतर आशिष आणि एश ही जोडी मैदानामध्ये. हर्षल बॉलिंग ट्रॅकवर, तर हर्षल याचा सामना करत फलंदाज आशिष. 46 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय धावसंख्या 18. यावेळी मात्र पिकअप शॉट, चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिझन मधून सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. अतिशय चांगला फटका आशिषच्या बॅट मधून पाहायला मिळतोय आणि चौकाराने संघाची धाव संख्या पोहोचते ती 22 वर. इथे चांगला चेंडू, अगदी खोलत हाताळलेला चेंडू होता. गली रिझर्व मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. तो पण एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धाव संख्या पोहोचते 23 वर आणि 8 चेंडू मध्ये बरोबर इथून अजूनही 23च धावांची आवश्यकता आहे. 23 धावा झालेल्या आहेत. 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. गोलंदाज हर्षल पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी सामना करत फलंदाज यश. इथे मात्र यशाने चेंडूला भिरकवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्क्वेअर लेग रेंज मध्ये झेल आणि इथे मात्र समाप्त होते फलंदाज यशाचा खेळ. तिसरा हादरा गावदेव वेले या संघाला. आहे 7-23 समीकरण. टॉपवरचे 3 फलंदाज बाद झालेले आहेत. विजेंद्र पाटील, भावेश तले आणि नुकताच यश बाद झालेला आहे. आशिष आणि बॉबी ही जोडी आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळते. आशिष तले विथ बॉबी भोईर. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज हर्षल सज्ज होताना पुन्हा एकदा पाहायला मिळतोय.
इथे समोर खेळलेल्या चेंडूला 20 मध्ये शतकशी तिथे सज्ज आहे. कुठल्या प्रकारची धावा इथे घेतली गेलेली नाही आणि षटकाची देखील समाप्ती या 3 षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 23. 6 चेंडूचा खेळ शेष आहे. इथून 6 चेंडू मध्ये अजूनही 23 धावा जाऊ शकतात. 3 षटकांसाठी वेळ खर्च केलेला आहे तो तब्बल आपण पाहतोय या सोळा मिनिटं. तर बोलू आपण ना स्वागताकडे व्यापीठाचं नुकतेच ज्यांचं आगमन झालेलं आहे गोवेगावचे समाजसेवक विजय पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मानित आपण करणार आहोत. हर्षद एलोन जयपारदेव भुवे अजित जयपारदेव गोवे चषकामध्ये त्यांची खास उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जातो हे आपण पाहू शकता. समाजसेवक गोवे विजय पाटील साहेब त्यांची उपस्थिती आपण आपल्या व्यापीठावर पाहतो आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय. माजी उप देणारे उपदार शॉल त्यानंतर प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि आकर्षक सन्मान चिन्ह. हे सन्मान चिन्ह विजय पाटील साहेबांना नेहमीच या स्पर्धेची आठवण देत राहील. त्यानंतर आपल्यामध्ये गोवेगावचे आणखीन एक समाजसेवक महेश पाटील साहेबांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा देखील हेतूची सन्मानित आपण करणार आहोत. महेशजी म्हात्रे साहेब आपण पाहतोय आणि महेशजी म्हात्रे साहेबांचा देखील हेतूची सन्मान इथे केला जातोय. आपण पाहू शकता गोवेगावचे समाजसेवक महेश म्हात्रे साहेब शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना देखील सन्मानित केले जाते. आणि सन्मानानंतर बोलूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या 24. आता मध्ये 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि येणाऱ्या 5 चेंडूमध्ये 22 धावांची अजून आवश्यकता आहे. इक्वेशन आता अवघड बनतंय ते गावदेवी वेले संघासाठी आपण पाहतोय. मोठे फटक्यांची आवश्यकता आहे. एखादा मोठा फटका आला तर पुन्हा एकदा वापसी करू शकेल वेले संघ सामन्यामध्ये. प्लेअर मेस जोरकस फटका खेळण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू आणि बॅट मध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. आता मध्ये शेवटचे 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये तब्बल 22 धावांची आवश्यकता. चारही मोठे फटके आता मात्र बॉबी फुईर याला खेळावे लागतील. इथे प्लेअर मेस शेवटचे 3 चेंडू आणि 3 चेंडू मध्ये इथून आता मात्र आपण पाहतोय मिशन इम्पॉसिबल होतोय. 22 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे तिन्ही मोठे फटके जरी खेळले तरी मात्र हा सामना तर गावदेवी वेले संघाला जिंकता येणार नाही आणि सामन्यामध्ये पूर्णपणे आपण पाहतोय पकड मजबूत कोणगाव संघाची. पुढे जाऊन हा फटका केलेला आहे. मिस्टर मेंगा शतक्षक चेंडू खाली बॉबी फुईर देखील बाद होताना. न्यू बॅटर कार्तिक मुकादम मात्र पराभवाच्या छायेत आपण बघतोय गावदेवी वेले संघाने विजयाच्या उंबाट्यावर आता मात्र पोहोचलेला आहे. तो शिवशोरबा कोण हा संघ. स्क्वेअर विकेट हा फटका मात्र आणखीन एक विकेट आणि इथे आपण पाहतोय काम तमाम आता मात्र गावदेवी वेले संघाचं. कारण फक्त औपचारिकता शेष राहिलेले केवळ आपण बघितलं तर एका चेंडून दूर आता मात्र शिवचोरबा कोण संघ विजयापासून. यानंतर पुढील सामन्याला आपण सुरुवात करणार आहोत. सावंत संघाने निर्णय घेतलेला शतरक्षण करण्याचा. शतरक्षण लगेच सजवायचा. हा सामना संपल्यानंतर आणि पिंपळनेर संघाने आपली सर्व जोडी लगेच मैदानामध्ये पाठवायची आहे. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष न्यू क्लब पिंपळनेर या 2 संघामध्ये. प्लॅन मेस हा सामना जिंकलेला शिवचोरवा कोण या संघाने. अभिनंदन शिवचोरवा कोण हॅन हार्ड लक गावदेवी वेले.
क्या बात आहे मुकेश पाटील साठी या विनंती असेल की आपण व्यापारी आपलं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत भावीजी थले. मागील सामन्याचे मॅन ऑफ मॅच नील थले विले संघाचा आणि या सामन्याचे मॅन ऑफ मॅच शिवचौरबा कोण संघाचे मंगेश आणि मंगेशजी पाटील यांच्याकडून शिवचौरबा कोण संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक देखील कॅश प्राइज आलेलं आहे. पारितोषिक देखील दिलं जाईल. सावंत संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. सावंत संघाने टॉस जिंकले प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. आपण आपलं क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल सावंत स्पोर्ट्स सावंत विपक्ष न्यू गिरा पिंपळनेर. नील थाले या मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाणे. पारितोषिक देण्यासाठी दिनेश पाटील यांना विनंती असेल की आपण आपल्या शुभ असते नील थाले हे मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी आपण द्यायची आहे. नील थाले ज्याने मागील सामन्यामध्ये 3 विकेट सटकवलं त्यांनी हे आपण बघू शकता मॅन ऑफ द मॅचचा मानकरी तो ठरलेला आहे. राजिक स्टार आपण बघतोय वेले संघाचा VPL स्पर्धेमध्ये देखील त्याला आपण खेळताना पाहणार आहोत. आणि त्यानंतर मंगेश ज्याने फलंदाजी गोलंदाजीमध्ये विथ बॉल विथ बॅट चांगली कामगिरी आहे तो मंगेश ठरलाय या सामन्याचा सामनावीर. आणि भावीजी थले यांना विनंती असेल की आपण